लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. जीवा आता आर्यावरती खूप मोठ्याने ओरडला आहे. याचं कारण म्हणजे आर्या जीवासमोरच नंदिनीला नावं ठेवत आहे. ती म्हणत आहे की नंदिनी आजीबाईसारखं मला लेक्चर देत असते, हे खाऊ नको ते खाऊ नकोस वगैरे, याच्यापेक्षा जीवा तू बरा, असं ती म्हणत असते. त्यावर जीवा आर्याला चांगलंच सुनावतो. जेव्हा म्हणतो, आर्या तू हे विसरू नकोस की आज नंदिनीमुळे तू इथं उभी आहेस, नंदिनीमुळेच तू सावरली आहेस. आणि काय फरक पडला तिने जर तुला 4 गोष्टी सांगितल्या तर? तू आमच्या बाळाची आई होणार आहेस म्हणून तिने काळजीपोटी सांगितले असतील, म्हणून तू तिला एवढं बोलणार का? जीवा आता आर्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, आर्या तू आमच्या होणाऱ्या बाळाची सरोगेट मदर आहे म्हणून मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन, पण नंदिनीला असं कोणी बोललेलं मी खपवून घेणार नाही. नंदिनी माझा इगो आहे आणि माझा इगो दुखावलेला मी सहन करणार नाही. तर इकडे आता पार्थने जीवाच्या नकळत त्याच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं असतं. जे ॲप्लिकेशन जीवाचं लोकेशन आता पार्थला दाखवणार आहे. त्यामुळे आता पार्थ लगेच मोबाईल बघतो आणि जीवा कुठे आहे ते ट्रेस करतो. जीवा आर्याच्या घराजवळ असल्याचं पार्थ आणि काव्याला समजतं. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहे की पार्थ आणि काव्याला समजतं की जीवा आर्यासाठी डबा घेऊन जात असतो. तसंच नंदिनीला आता आर्याच्या गोळ्या सापडलेल्या आहेत. त्यामुळे नंदिनीसुद्धा आर्याला म्हणत आहे की तू आमच्या बाळाची आई होणार आहे तरीसुद्धा तू या गोळ्या खात आहेस. तेव्हा आर्या तिला म्हणणार आहे की बाळ तुझं होतं, आता नाही आहे.